आपण आलो आहे तोरांगण घाटामध्ये आणि तोरांगण घाटामध्ये आपण अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली ही विहीर बारव पाहू शकतो आपण. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बारवमध्ये एक शिलालेख आहे तिथं समोर, तोही दाखवतो तुम्हाला. असा ऐतिहासिक ठेवा आहे हा. नाशिक त्र्यंबकेश्वरपासून साधारण एक 10 ते 12 किलोमीटर लांब आहे घाटाचा. आणि हा जो आहे हा घाटाचा परिसर आहे तोरंगण घाट. खाली डहाणू पालघरला गेलेला घाट आहे, जव्हार त्या भागात गेलेला घाट आहे हा. आणि ही जी बारव आहे पिंडीच्या आकाराची बारव आहे व या ठिकाणी पाहू शकतोय हा मराठी भाषेमध्ये शिलालेख दिसतो इथं खाली. आणि हा दगडामध्ये हो पिंडीच्या आकाराची विहीर ही. तर शिलालेख इथं झूम करून दाखवतो तुम्हाला. इथं शिलालेख आहे हा. पिंडीच्या आकाराची असणारी बारव. या भागात आल्यानंतर त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर या विहिरीमध्ये जरूर या पाण्यासाठी. तोरंगण घाटामध्ये ऐतिहासिक ठेवा आहे आणि पाणी काढण्यासाठी दगडी ढोणी सुद्धा इथं पाहायला भेटते आपल्याला. इथं दगडी ढोणी हे पहा. आम्ही दोघं आलेलो आहे तोरंगण घाटातील ऐतिहासिक प्राचीन बारव पिंडीच्या आकाराची अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली. ही विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूला लागूनच एक प्राचीन मंदिर आहे, तेही पाहून घेऊ. मंदिर आहे इथं, प्राचीन मंदिर, खूप सुंदर आहे सुद्धा. जरूर या वास्तू करा. ती विहीर आहे आणि बारव तिला शिलालेख आहे हे मंदिर आणि हा मेन रोड. चला हो. त्र्यंबकेश्वर पासून साधारण 10 किलोमीटर, जास्त नाही. इथे गाडी लावली आपण. या रस्त्याने 2च मिनिटं लागतात.